महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंना अपात्र ठरवण्याच्या मागणीवरून विरोधक विधान परिषदेत गोंधळ घालण्याची आज शक्यता आहे। नीलम गोऱ्हेंचा मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या 3 आमदारांना अपात्र ठरवावं म्हणून ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवालयाकडे पत्र सादर केलंय। शिवाय राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुद्धा कारवाईची मागणी केली आहे। याच मुद्द्यावरती विधान परिषदेत आज देखील गदारोळ होण्याची शक्यता आहे। शिवाय राज्यामध्ये गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि त्याचे मदतीचे पैसे अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। या वर्षी अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही। कांदा अनुदान, महागाई, महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील दुर्दैवी घटना अशा विविध मुद्द्यांसह विविध प्रश्नांवरती विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। तर विधानसभा अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे, मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता काही ठरलेला नाहीये। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेसने दावा केला असला तरी अद्याप कोणाला संधी मिळणार हे काही स्पष्ट झालेलं नाही। काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यात सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे। विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असलं तरी भाजप प्रणित शिंदे फडणवीस पवार सरकार विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ देईल का हाच खरा प्रश्न आहे। तर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचं पद रिक्त असल्यामुळे त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। राज्य सरकारने सुमारे 41,243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळामध्ये सादर केल्या। अर्थमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या गावागावातील मूलभूत सुविधांसाठी सुमारे 1,500 कोटी रुपयांची तरतूद केली असून नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। शिंदे फडणवीस सरकारने राज्य आणि जिल्हा मार्ग बांधणी, दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य महामार्गांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपये आणि जिल्हा महामार्गांसाठी 100 कोटी रुपये इतका निधी देण्यात आलाय। गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन सुविधांसाठी 103 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 600 कोटी रुपये, शेतकऱ्यांना कांदा विक्री अनुदानासाठी 550 कोटी रुपये देण्यात आलेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 939 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यामध्ये कसिनो काही सुरू होणार नाहीयेत। 1976 पासून हे विधेयक अस्तित्वात असून कसिनो हा विषय कायमचा संपवण्यासाठी नवीन विधेयक आणण्यात येणार आहे। महाराष्ट्रात कसिनोची घाण नकोच अशी सुस्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि त्या अनुषंगाने हे विधेयक आणण्यात आल्याचा तशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तर पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नोत्तरांनी गाजेल असं वाटत होतं, पण त्याऐवजी पहिला दिवस गाजला तो मंत्र्यांची दालनं विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावरून। तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्यामुळे विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाला मिळणार आणि विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कोणतं यावरून अधिवेशनामध्ये रणकंदन माजण्याची शक्यता आहे। अधिवेशनात पुन्हा कार्यालयांचा वाद, राष्ट्रवादीच्या फुटीचे अधिवेशनात पडसाद। पक्ष कार्यालय कोणत्या गटाला मिळणार? विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कुठे होणार? वर्षभरापूर्वी झालेलं अधिवेशन शिवसेनेतील फुटीमुळे गाजलं होतं। शिवसेनेच्या विधानसभा आणि विधान परिषद कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केल्यामुळे पक्ष कार्यालय मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारचं विशेष अधिवेशन चांगलंच गाजलं होतं। आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा हाच पेच निर्माण झालाय। त्याला कारण ठरली आहे राष्ट्रवादीतील फूट। विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी अधिवेशनात हे चित्र दिसलं नाही। विधान भवनात 4थ्या मजल्यावर राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय आहे। अजूनही विधानसभा आणि विधान परिषद पक्ष प्रतोदांची कार्यालय बदलण्यात आलेली नाहीयेत। विशेष म्हणजे या कार्यालयाच्या दरवाजावरची अनिल पाटील आणि यशवंत मानेंच्या नावाची पाटीही तशीच आहे।
शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांची पाटीही तशीच आहे. तसंच अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरेंची प्रतोद नावाची ही पाटी तिथेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या कार्यालयाबाबत किंवा नवीन प्रतोदाबाबत आम्हाला कोणतीही पत्र किंवा सूचना अधिकृतपणे देण्यात आलेली नाहीये, असं राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी बाहेर फूट दिसत असली तरी अधिवेशनातील विधिमंडळ कामकाज आणि कार्यालयांच्या बाबतीत मात्र ही फूट दिसत नाहीये. पक्ष आहे तिथे जागेवर आम्ही आहोत ना, तिथं पण केलं असं कुठं रेकॉर्डला आहे का? तुम्ही ते आता सत्तेमध्ये आहेत. आता सत्तेमध्ये ते गेलेले आहेत, पण आम्ही सगळे जे आहोत ते आम्ही आमच्या जागी बसलेलोच आहोत. आमचं काय, आम्ही आमचा पक्ष घेऊन बसलेलोच आहे. आम्हाला तशी वेगळी मागणी करायची आवश्यकता वाटत नाही. दुसरीकडे आता विधानसभा विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाचाही तिढा निर्माण झालाय. विधिमंडळातील पहिल्या मजल्यावरचं हे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच देण्यात आलंय. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय नेमकं कुठे असेल यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमकं पहिल्या दिवशी महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेत्यावर एकमत न झाल्यानं याचा वाद झाला नाही, पण काँग्रेसनं दावा केल्यास विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय पहिल्या मजल्यावर कुठे असेल यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. सकाळच्या बैठकीमध्ये जयंतराव पाटील साहेब आणि जे आमचे इतर नेते होते, त्या बैठकीत काय ठरलं ते मला तरी माहीत नाही. फक्त सत्तेत असणारे जे लोक असतात त्यांना कुठलंही कार्यालय ते घेऊ शकतात, त्यामुळे तो त्यांचा विषय आहे. पण फक्त बाकी पुढची प्रोसिजर काय असेल हे आपल्याला बघावं लागेल. अजित पवार समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रालयातील दालनांवरून जसा वाद रंगला होता, तसंच आता विधान भवनात मंत्र्यांची आसन व्यवस्था आणि विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला टक्कर देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. बेंगळुरूमध्ये विरोधकांनी बोलावलेल्या महाबैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. मात्र पहिल्या दिवशी शरद पवार बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधकांच्या ऐक्याला तडे गेल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रीय स्तरावरती भाजप विरोधात विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला जात असताना या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. दुसरीकडे भाजपनं सुद्धा आज एनडीएतल्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे एनडीएमध्ये नव्यानं सामील झालेल्या पक्षांना देखील यावेळी आमंत्रण पाठवण्यात आलंय आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही दुपारी जाणार आहेत. सध्या एकत्र आले विरोधी पक्षाचे प्रमुख लोक की त्यांच्यावरती ईडीचा हल्ला किंवा सीबीआयचा हल्ला केला जातो आणि ही आघाडी तोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. तरीही आम्ही सगळे ठामपणे एकत्र आलेलो आहोत. आम्ही एकत्र राहू, एकत्र मिळू. अलग अलग करने के लिए वो लोग कोशिश कर रहे हैं, लेकिन डीएमके भी डरने वाली नहीं है, कांग्रेस भी डरने वाली नहीं है, या हमारे साथ जो भी अलायंस पार्टनर्स है उनके ऊपर अगर कुछ भी अगर जोर जबरदस्ती हो गई तो उसके खिलाफ हम लड़ते रहेंगे. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन नेशनल डेमोक्रेटिक अलायंस की बैठक शाम को आहूत की गई है और कुल मिलाकर के अभी तक 38 हमारे पार्टनर्स जो हमारे एनडीए के पार्टनर्स हैं उनकी कन्फर्मेशन आ चुकी है. तर आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चे बांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आणि या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला 38 पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर राहतील. तर नुकतेच भाजपसोबत गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित असतील. अजित पवार दुपारी 1 वाजता दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बैठकीला हजेरी लावणार असून विरोधकांच्या संख्याबळाला सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर इंडियामध्ये जे सहभागी पक्ष आहेत आणि जे नव्यानं सहभागी झालेले आहेत त्यांना देखील आजच्या या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे.
आणि त्यामध्ये कोणकोणते पक्ष आहेत संपूर्ण देशभरातले याची ही यादी. आणि आता बातम्या पावसासंदर्भातल्या आहेत. राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय. पोषक वातावरणामुळे राज्यात पुढचे 12 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण कोकणात पुढचे 5 दिवस तर उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून संबंधित भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 10 तसंच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं राज्यभर सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईला सुद्धा पावसानं झोडपलं असून पुढचे 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसाठी बुधवारी ऑरेंज अलर्ट तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. आता गडचिरोलीत एक मोठी बातमी आहे. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी आहे आणि पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्यामुळे 100 गावांचा जगाशी संपर्क तुटलाय. तर आलापल्ली ते भामरागड दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अतिदुर्गम भागातील काही मार्ग बंद पडून काही गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी गडचिरोलीतून आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत. महेश, मुसळधार पावसामुळे कुठे कुठे पूर आलाय आणि कोणकोणते मार्ग सध्या बंद आहेत? काही दिवसापासून पावसाने जी दडी मारली होती ती आता त्यानंतर आता कालपासून दमदार पाऊस सुरू झालेला आहे आणि या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात मोठा पाऊस पडला होता. त्यामुळे आता या भागातल्या ज्या नद्या आहेत, इंद्रावती असेल, पर्लकोटा असेल, पामुलगोतम असेल, या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे भामरागड ते हेमलकसा दरम्यान असलेला जो मोठा पूल आहे पर्लकोटा नदीवरील तो पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागड मुख्यालयासह 100 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. आलापल्ली ते भामरागड दरम्यान सुद्धा काही ठिकाणी नाल्यांना पूर आलेला आहे. एकूणच आलापल्ली ते भामरागड दरम्यानची वाहतूक आता ठप्प आहे. सकाळी भामरागड तालुका आणि जिल्हा मुख्यालय आणि नागपूरकडे, चंद्रपूरकडे जाणाऱ्या सगळ्या बसेस भामरागडमध्ये अडकून पडलेल्या आहेत. पाणी वाढत आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातले आणखी काही मार्ग आहेत, ते मार्ग सुद्धा 3 ते 4 मार्ग आहेत, ते मार्ग बंद पडलेले आहेत. एकूण पावसाचा जोर आणखी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढले. पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अनेक महामार्ग सध्या बंद आहेत. कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्यावरती पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू आहे. धबधब्याच्या कड्यावरती जाऊन अनेक जण हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. तर काही स्टंटबाज तरुण डोहात सुद्धा धोकादायक उड्या घेत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं वेळीच हुल्लडबाजांना पायबंद घालण्याची गरज आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आणि आता बातमी आहे, पावसाळा सुरू झाल्यानंतर धबधबे आणि ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढते. पर्यटन स्थळं आणि गडकिल्ले या ठिकाणी ट्रेकर्स पाहायला मिळतात. अनेक अवघड चढण चढताना भल्याभल्यांची दमछाक होते. मुसळधार पावसामुळे वेल्हा तालुक्यात मडेघाटमधील धबधबा प्रवाहित झालाय आणि मडेघाटमध्ये वॉटरफॉल रॅपलिंगचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल झालेत. या ठिकाणी भर पावसात व्हॅली क्रॉसिंग, वॉटरफॉल रॅपलिंगचा पर्यटक आनंद लुटतायत.
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटामध्ये इनोव्हा कार आणि नॅनो कारमध्ये समोरासमोर धडक झाली आणि अपघातानंतर चक्क इनोव्हा कार 30 फूट खोल नाल्यामध्ये कोसळली आणि या धडकेनंतर तिथल्या स्थानिकांनी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली इथे समाधान मोरे हत्या प्रकरणी 4 दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे स्थानिक शासकीय रुग्णालयानं आत्महत्या केल्याचा अहवाल दिला होता. मात्र आई आणि वडिलांनी आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर ससून रुग्णालयात केलेल्या पोस्टमॉर्टममध्ये समाधानच्या छातीवर आणि डोक्यावर मार लागल्याचा अहवाल देण्यात आला. यानंतर दिलीप लांडेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगडावरती ट्रेकिंग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. मात्र आता सिंहगडावरती जाताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे, कारण सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरून हे फोटो घेण्यात आलेत. गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आलाय आणि त्यामुळे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात आलेल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. गोरेगाव पूर्व इथे फिल्म सिटीमध्ये बिबट्या घुसल्यानं खळबळ माजली आणि एका टीव्ही मालिकेच्या सेटवरती 200हून अधिक लोक उपस्थित होते आणि या ठिकाणीच हा बिबट्या शिरला. मालिकेच्या सेटवरती गोंधळ आणि दहशतीच्या वातावरणात बिबट्यानं सेटवरील एका कुत्र्याला आपलं शिकार बनवलंय. आखाड्यात उतरून मातीशी खेळणाऱ्या एका चिमुकल्या पैलवानाच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. पिंपरी चिंचवड जवळच्या मुळशी तालुक्यातील अनेक तालमीमध्ये आज देखील मल्ल घडवले जातात आणि याच आखाड्यात कुस्ती शिकण्यासाठी लंगोट बांधून आखाड्यात उतरलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या चिमुकल्या पैलवानाचं नाव युगंधर बोडके असून त्याचा हा क्यूट व्हिडिओ सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.